उद्या शिवसेनेच्या वतीने नांदेडमध्ये एकता रॅलीचं आयोजन. नांदेड. नमस्कार, लोकास्था न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया बातमी विस्ताराने. नांदेडमध्ये उद्या 11 मे 2025 रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत पाकिस्तान युद्ध परिस्थिती. पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारत पाकिस्तानचा तणाव वाढला आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि युद्धाचं वातावरण, हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. यामध्येच भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तसेच देशवासियांना देशभक्तीची भावना जागृत होण्यासाठी या उदात्त हेतूने शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व देशभक्तांनी, देशबांधवांनी एकत्र यावं, उदात्त हेतूने एकता रॅलीचं आयोजन केलं आहे. तरी या रॅलीमध्ये ज्यांना सहभागी होता येईल त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी केलं. यावेळी नांदेड येथील शहीद सैनिक वनंजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्या पद्धतीनं काही दिवसापासनं पाकिस्तानच्या कुरघोड्या या ठिकाणी चालू आहे, पाकिस्ताननी जे काही अतिरेकी पोसून ठेवलेले आहेत त्या अतिरेक्यांनी आपल्या भारतातील काश्मीरमध्ये पर्यटकांवरती हल्ला केला आणि आपले पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्यानंतर सुद्धा पाकिस्तानची जे काही कुरापत आहे ते शांत होत नाहीये. म्हणून मी खरंच भारताचा नागरिक म्हणून मला खूप अभिमान आहे ज्या पद्धतीनं भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानला जे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यासाठी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते यांनी आजच ऑनलाईनद्वारे आमची बैठक घेतली आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उद्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी पूर्ण राज्यामध्ये शिवसेनेतर्फे तिरंगा रॅलीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. उद्या सकाळी 8 वाजता जुना मोंडा टावर इथून रॅली निघणार आहे आणि रॉज कर्नल इथे रॅलीचं समारोपन आहे. तर मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान करणार आहे की देशभक्तांसाठी, देशासाठी ही रॅली निघणार आहे. या रॅलीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी नम्र आव्हान या ठिकाणी करणार आहे. आणि खरंच आपल्याला कौतुक आहे ज्या पद्धतीनं भारतातील जे काही आपले शहर सैनिक आहेत त्यांनी पाकिस्तानला मुंहतोड जवाब या ठिकाणी दिलेला आहे. यासाठी आपण त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे, आपण त्यांना समर्थन दिलं पाहिजे. यासाठी उद्याची रॅली या ठिकाणी निघणार आहे. आज इथे बैठक आयोजित केलेली आहे. त्या निमित्ताने सांगू इच्छितो की मागच्या महिन्याखाली पहलगाम येथे जे अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला भारत देशामध्ये आणि तिथं जे आपले माणसं 26 माणसं मृत्युमुखी पडली आणि त्याचा बदला घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब, तसेच गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब, अजित पवार साहेब यांचा बदला घेण्यासाठी आज 4 दिवसापासून भारत युद्ध करत आहे. पाकिस्तानला थोडं उत्तर देत आहे आणि त्यासाठी सैनिकाचं ताकद वाढण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, सैनिकाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी आज ऑनलाईन बैठक घेतली. सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार महाराष्ट्राचे आणि त्यांच्या समर्थनासाठी उद्या मोठी रॅली नांदेड जिल्ह्यात जुना मोंडा येथून रॉज कर्नल अशी मोटरसायकल रॅली आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे, त्यांच्या
सूचनेप्रमाणे उद्या रॅली 8:30 ते 9 पर्यंत 9ला सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी जमा व्हायचं आणि उपस्थित लावायची. त्या निमित्ताने ही बैठक आयोजित केलेली आहे. त्या निमित्ताने सगळ्यांना सूचना सांगल्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त मोटरसायकल जास्त आल्या पाहिजे आणि हे रॅलीला समर्थन देण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहिले पाहिजे अशी सूचना दिलेल्या आहेत. तसेच आमचे माझे सहकारी मित्र आमदार आनंदराव बोंडारकर तसेच जिल्हा प्रमुख सगळे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीच्या आढावा बैठकीच्या आज झालेली आहे. त्या हिशोबानं उद्याने सर्व जनतेस सर्वांना विनंती करतो की आपण या मोटरसायकलला जास्तीत जास्त सगळ्यांनी उपस्थित राहावे.